नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, डीमार्ट हे सर्वसामान्यांच्या आवडीचे एक शॉपिंग डेस्टिनेशन आहे, जिथे रोजच्या गरजेच्या वस्तू अगदी स्वस्त दरात मिळतात। परंतु ऑफर्सच्या नावाखाली अनेक ग्राहक चुकीच्या सवयींमुळे हजारो रुपयांचं नुकसान करून घेतात। नुकतंच पुण्यातील एका डीमार्ट स्टोअरमध्ये घडलेली घटना यामुळे हा प्रकार उजेडात आलाय। एका मध्यमवर्गीय कुटुंबाने 4000 रुपयांच्या खरेदीमध्ये 1200 रुपये वाया घालवले, कारण त्यांनी केलेल्या 3 चुकांमुळे त्यांचं बिल हे अनावश्यकपणे फुगलं आणि सामानही कमी मिळालं। हे टाळण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या 3 चुकांबद्दल सांगणार आहोत। या चुका जर तुम्ही केल्यात तर तुमचे पैसे वाया जातीलच, परंतु वेळही वाया जाईल आणि तुमचा विश्वासही गमावला जाईल। तर मग जर तुम्ही डीमार्टमध्ये जाऊन शॉपिंग करत असाल तर या 3 चुका तुम्ही बिलकुल करू नका। सगळ्यात पहिली चूक ती म्हणजेच शॉपिंग लिस्ट न बनवता जाणं। मित्रांनो, डीमार्टमध्ये पाऊल ठेवलं की डिस्काउंट बोर्ड आणि आकर्षक पॅकिंग तुम्हाला मोहित करतात। लिस्ट शिवाय जर तुम्ही गेला तर अनावश्यक वस्तूंची खरेदी होतेच आणि तुमचं बजेट हे कोलमडून जातं। मुंबईतील एका गृहिणीचं उदाहरण घ्या। ती फक्त दूध आणि ब्रेड आणायला गेली, परंतु ऑफर्स पाहून चिप्स, बिस्किट आणि कॉस्मेटिक घेऊन आली। घरी आल्यावर लक्षात आलं की अर्ध सामान कधीच वापरात येणार नाही। परिणाम काय झाला तर तिला 800 रुपयांचा फटका बसला। तर उपाय म्हणजेच घरातून आठवड्याच्या सामानाची लिस्ट बनवा, यानं तुमची खूप जास्त बचत होईल। आता दुसरी चूक ते म्हणजेच बिल केल्यानंतर वस्तू चेक न करून घेणं। बिलिंग झाल्यावरती बहुतेक लोक सामान घेऊन निघून जातात, पण यातच एक मोठी चूक होते। चुकीचं स्कॅनिंग किंवा कमी वस्तू पॅक होऊ शकतात। कधीकधी आपण 10 वस्तू खरेदी केलेल्या असतात, परंतु त्या बॅगेमध्ये 8च असतात। घरी आल्यावर लक्षात येतं, परंतु स्टोअर दूर असल्यानं आपण पुन्हा तिकडे जाऊ शकत नाही। अशा घटना वारंवार घडतात। त्यामुळे बिलिंग काउंटरवरच बॅग उघडून प्रत्येक वस्तू आणि बिल क्रॉस चेक करा। डीमार्टचा स्टाफ देखील यासाठी तुम्हाला मदत करतो आणि हे केलं तर तुमची फसवणूक ही नक्कीच टाळली जाईल। आता तिसरी आणि महत्त्वाची चूक ती म्हणजेच गर्दीच्या वेळी जाणं आणि किमती न तपासणं। मित्रांनो, वीकेंड किंवा संध्याकाळी डीमार्टमध्ये जास्त गर्दी असते, जिथे घाईघाईमध्ये तुमचे निर्णय चुकतात। गर्दीमध्ये ट्रॉली हाताळणं किंवा किमती तपासण्याची तुम्हाला संधी मिळत नाही। एका व्यावसायिकाचं उदाहरण घ्या। तो शनिवारी दुपारी गेला आणि गर्दीमुळे तेलाचा पॅक घेतला, परंतु दुसऱ्या शेल्फवरती तोच 50 रुपये स्वस्त होता। किंमत न तपासल्यानं त्याचं 300 रुपयांचं नुकसान झालं। गर्दीमुळे चुकीच्या वस्तूही घेतल्या जातात। त्यामुळे सोमवार ते गुरुवार सकाळच्या वेळेत जा, जेव्हा स्टोअर अगदी शांत असतं। त्यामुळे प्रत्येक आयटमची किंमत तुम्ही 2दा तपासा आणि बारकोड स्कॅन ॲप वापरा। यामधनं तुम्हाला बरीचशी एक्स्ट्रा माहिती मिळेल। तर मग मित्रांनो, तुम्ही जर डीमार्ट लवर असाल आणि डीमार्टमध्ये जाऊन खरेदी जर तुम्ही करत असाल नियमितपणे, तर आजपासूनच या 3 चुका तुम्ही टाळा, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।